अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात आघात केला आहे। काढणीला तयार असलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकरी समुदाय संकटात सापडला आहे। तीळ, भुईमूग आणि फळबागापासून कोणतेही शेतकरी या संकटापासून वाचलेला नाहीत। यात भर म्हणून कृषी सहाय्यकाच्या संप यामुळे नुकसान मूल्यांकनाला उशीर होत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य अनिश्चित झाले आहेत। पाहूया सविस्तर रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न चूरचूर केले आहे। काढणीला तयार असलेली पिके पाण्याखाली गेली आहेत। तीळ आणि भुईमूग जे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नांचे आधारस्तंभ आहेत, ते पूर्णपणे वाया गेले आहेत। अनेक वर्षाच्या मेहनतीने जोपासलेल्या फळबागांनाही मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे। महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात नुकसानाची तीव्रता स्पष्ट दिसून येत आहे। 500 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहेत आणि दुःखद म्हणजे या वादळादरम्यान विजेच्या कडकडाटात एका महिलेचा मृत्यू झालाय। शेतकऱ्यांवर आर्थिक आणि भावनिक आघात झाला आहे, कारण त्यांनी मेहनतीने उगवलेली पिके त्यांच्या डोळ्यात देखत नष्ट होत आहे। वणी मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त करत तातडीने मदतीची मागणी केली आहे। आताच नुकतंच अवकाळी पाऊस या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे पिकाची फार नुकसान होत आहे। आता भुईमूग आहे, मूग आहे, त्यानंतर फळबाग आहे। त्या फळबागाची या हवा दोन वारा दोन आणि पावसामुळे नुकसान खूप शेतकऱ्यांची झाली आहे। शेतकऱ्यांची ओरड आहे की त्यांना कुठेतरी या ठिकाणी त्यांचा मुआवजा मिळाला पाहिजे, परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही। कित्येक पोल पडले आहे, कित्येक नुकसान या ठिकाणी घराचं झालं आहे, नुकसान झालं आहे, कुठं बैल मरले। आमच्या वणी भागात तर आत्ता परवाच्या याच्यात 12 बकऱ्या मरण पावल्या। त्या शेतकऱ्याला वीज पडून त्याची सुद्धा हानी झाली। अशा परिस्थितीत आम्ही तहसीलदार कलेक्टरला सांगितलं, परंतु अजूनपर्यंत त्याचा कुठंच उहापोह किंवा काही होत नाही। सरकार याच्यावरती अजूनपर्यंत लक्ष घातलं नाही। त्यांना शेतकऱ्यांना याचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनसुद्धा दिले, परंतु अजूनपर्यंत त्यांचा सर्व्हेसुद्धा झाला नाही। ही फार शोकांतिक आहे। यवतमाळचे शेतकरी गंभीर संकटात आहे। त्यांची पिके नष्ट झाली आहेत आणि त्यांना तातडीने मदतीची गरज आहे। सरकारने त्वरित नुकसान मूल्यांकन करून आर्थिक मदत द्यावी, अशी प्रतिक्रिया आमदार संजय देरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। या संकटात आणखी भर पडली आहे, कारण जिल्ह्यातील कृषी सहाय्यक आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत। यामुळे पंचनामे म्हणजेच नुकसान मूल्यांकनाची अधिकृत प्रक्रिया थांबली आहे, जी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवण्याकरिता आवश्यक आहे। शेतकरी आता तातडीने पंचनामे आणि मदत मिळावी याकरिता आवाज उठवत आहे। या अवकाळी पावसाने केवळ पिकेच नाही तर यवतमाळमधील हजारो शेतकऱ्यांच्या आशाही पाण्यात गेल्या आहेत। खरीप हंगाम जवळ येत असताना आर्थिक मदतीचा अभाव आणि विलंबित मूल्यांकनामुळे हे शेतकरी कर्जाच्या खोल गर्तेत ढकलले जाऊ शकतात। तातडीने सरकारी हस्तक्षेपाची मागणी वाढत आहे, कारण शेती समुदाय या अनपेक्षित संकटाचा सामना करीत आहेत। यवतमाळच्या शेतकऱ्यांची ही व्यथा आपल्याला राष्ट्राला अन्न पुरवण्याच्या असुरक्षिततेची आठवण करून देते। मदत आणि उत्तराच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकऱ्यांचे धैर्य आपल्याला प्रेरणा देतो। आम्ही या घडामोडींचा सतत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।